नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिरचीचे पीक म्हटलं तर हे आहे नगदी पीक आणि या नगदी पिकाचे भरघोस उत्पादन कसे मिळवायचे याचाच मंत्र सांगितला आहे आमच्या शेतकऱ्यांनी. ऐकूया त्यांच्याच शब्दातून. नमस्कार मित्रांनो, मी विजय फागोजी पिसे, मुक्काम तारसा, तहसील मौदा, जिल्हा नागपूर, राज्य महाराष्ट्र येथे रहिवासी असून मागील 15 वर्षापासून मी मिरची हे पीक घेत आहे. मी माझ्या शेतामध्ये माझं ड्रिप इरिगेशन आहे मिरचीकरिता. तर मी अनेक कंपनीचे अनेक प्रकारचे असं खत वापरत असतो, परंतु ह्या वर्षी मी ॲडव्हान्स कंपनीचे नेक्सा हे 42-47 +2.8 फेरस हे खत यूज केलं. हे एकरी 2.5 किलो जमिनीतून वापरलं याला. आणि मी स्प्रेमधून सुद्धा 50 ग्रॅम प्रतिपंप 500 ग्रॅम प्रति एकर ह्या हिशोबानं म्हणजे ह्या प्रमाणात यूज केलं. त्याच्या योग्य तसं वापर केलं. मी जमिनीतून वापरल्यानंतर आणि फवारणीतून सुद्धा घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की झाडाची ग्रोथ, झाडाची क्वालिटी, फळाच्या साईज, फळ डेव्हलप आणि जी योग्य अशी वाढ व्हायला पाहिजे मिरची पिकाची, फळाची, ते मला बाकी इतर खतापेक्षा नेक्सा ह्या खतामध्ये त्याचे रिझल्ट मला चांगले वाटले. त्यामुळे मी मागील जेव्हापासून मला ॲडव्हान्स कंपनीवाल्यांनी हे नेक्साविषयी माहिती दिली, मी अगोदर ट्राय घेतलं. त्यानंतर आता मी कंटिन्यू यूज करत आहे. मी हे यूज केलं तेव्हापासून मी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत हे जमिनीत टाकलं नाही. मी ड्रिप इरिगेशनमधून फक्त युरिया 42-47 2.8 हेच फक्त यूज करत आहे आणि मला याचे रिझल्ट सुद्धा खूप सुंदर वाटले. त्याच्यामुळे बाकी शेतकरी बांधवांनी सुद्धा ॲडव्हान्स कंपनीचे नेक्सा 42-47 +2.8 फेरस हे यूज करून आपल्या मिरची पिकाचं तसेच इतर पिकाचं भरघोस उत्पादन घ्यावे अशी विनंती करतो.